मुंबई रेल्वे मंडळाकडून आज 3 मार्गावरती खास करून ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय तर रेल्वेच्या अभियांत्रिकी कामासाठी आज ट्रान्स हार्बर येथे हा ब्लॉक घेण्यात आलेला असून वेस्टर्न रेल्वे तसेच मध्य रेल्वेवरती हा ब्लॉक आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वसई विरार रोड दरम्यान हा मेगा ब्लॉक रात्री 12:15 ते सकाळी 4:15 वरती हा घेण्यात आलेला होता। त्यामध्ये अनेक अभियांत्रिकी कामं करण्यात आलेली होती। तसेच ही कामं पूर्ण झाल्याच्या नंतर आपण पाहिलं तर प्रभादेवी या ठिकाणी देखील गर्डरचं काम करण्यासाठी हा मेगा ब्लॉक आहे तो रात्री घेण्यात आलेला होता। या मेगा ब्लॉकच्या वेळेत प्रभादेवी उड्डाणपुलाचा गर्डर उतरवण्याचं काम आहे ते पूर्ण करण्यात आलं। त्यानंतर मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाणे स्थानका दरम्यानचा हा मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला आहे। डोंबिवली आणि ठाणे स्थानक या ठिकाणी 15 गाड्यांच्या लोकल रेल्वेसाठी जे प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आहे ते करण्यासंदर्भात हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यानंतर ट्रान्स हार्बरच्या अभियांत्रिकी कामासाठी हा मेगा ब्लॉक आहे तो सध्या घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय रेल्वे लाईनवरती देखील आता देखील ही अभियांत्रिकी कामं आहे ती सध्या सुरू आहेत। ठाणे रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक 3 आणि 4 तसेच डोंबिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 च्या विस्तारासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला असून रात्री 12 वाजल्यापासून आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत हा जो ब्लॉक आहे तो असणार आहे आणि या ब्लॉकच्या दरम्यान ही सर्व कामे आहेत ती करण्यात येणार आहेत। त्यामुळे जे ठाणे स्थानकावरून डाऊन धीम्या मार्गावरती ही संपूर्ण रेल्वे सेवा आहे ती वळवण्यात आलेली आहे। तसेच विद्याविहारहून सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या आहेत त्या मुलुंड स्थानकावरून डाऊन जलद मार्गावरती वळवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज मध्य रेल्वे, वेस्टर्न रेल्वे तसेच ट्रान्स हार्बर या तीनही रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी मात्र रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन आहे ते रेल्वे मंडळाकडून करण्यात आलेलं आहे। परंतु सध्या फलाट क्रमांक 3 आणि 4 ठाणे स्थानकापर्यंत काम चालू आहे आणि त्याचबरोबर डोंबिवली येथे देखील फलाट क्रमांक 1 आणि 3चं काम आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 15 डब्यांची रेल्वे गाडी आहे ती थांबण्यासाठी अद्ययावत असं रेल्वे स्थानक आहे ते सध्या बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। व्हिडिओ अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।